घटकावर विचारलेले असतात. म्हणजे 5 दुने 10 मार्कासाठी हा टॉपिक आहे. म्हणजे याला 10% वेटेज आहे. याच्यामध्ये पुन्हा शाब्दिक वर्गीकरण, आकृत्यांचे वर्गीकरण आणि संख्येचे वर्गीकरण हे 3 उपघटक येतात. 3 उपघटकांवर मिळून 5 प्रश्न असतात. आता शाब्दिक वर्गीकरणमध्ये सोप्या प्रश्न प्रकारामध्ये हा प्रश्न येतो. आकृत्यांचे वर्गीकरणमध्ये पण सोप्या प्रकारे हा प्रश्न येतो. परंतु बऱ्याचदा जे विद्यार्थी टॉपर असतात, आता आपल्या सध्याच्या या मिशन आरंभ निवडलेले जे मुलं आहेत, हे जवळपास संपूर्ण विद्यार्थी हे टॉपर आहेत. तर या विद्यार्थ्यांना बऱ्याचदा चुका होणारा प्रश्न म्हणजे सांख्यिकी वर्गीकरण. कारण असं असतं, की गटातील वेगळा पर्याय निवडा आणि संख्या दिल्या जातात. ह्याच्यामध्ये बऱ्याचदा सरळ-सरळ पहिल्या विचार प्रक्रियेमध्ये उत्तर निघत नाही. मग अनेक अंगांनी त्याचा विचार करावा लागतो आणि हुशार मुलांना वेळ घेणारा किंवा हुशार मुलांचा वेळ खाणारा किंवा वेळ खाऊनही न सुटणारा हा प्रश्न प्रकार आहे. तर असोच आपण या प्रश्नपत्रिकेतील जवळपास 5 प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये 2023च्या या प्रश्न प्रकारावर वर्गीकरणमध्ये आलेले होते. तर त्याचं स्पष्टीकरण आज आपण बघू. या ठिकाणी मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतोय आता. माझी स्क्रीन दिसते मुरकुटे सर? हो, दिसते सर. ठीक आहे. फेब्रुवारी 2023 ची प्रश्नपत्रिका या ठिकाणी मी आपल्या समोर ओपन केलेली आहे. याच्यामध्ये जे 4 प्रश्न असतात. स्क्रीन शेअर करतो मी 1 मिनिट. हे बघा या ठिकाणी वर्गीकरणावर आधारित प्रश्न क्रमांक 56 आहे बघा. मुरकुटे सर, प्रश्न वाचला जातोय बरोबर? हो, एकदम व्यवस्थित सर, स्पष्ट दिसतो. ठीक आहे. तर आपल्याला प्रश्न क्रमांक 56 ते 60 म्हणजे 56, 57, 58, 59, 60 अगदी भारांशाप्रमाणे 5 प्रश्न वर्गीकरण या घटकावर यावर्षी विचारण्यात आले होते. याच्यामध्ये बघा, गटात न बसणारे पद ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. म्हणजे इथं 56वा जो प्रश्न आहे तो शाब्दिक वर्गीकरणावर आधारित आहे. शाब्दिक वर्गीकरण याच्यामध्ये काय असतं की आपल्याला 4 प्रकारचे शब्द असतात. मग ते एकतर कुठं नद्याचे नाव असतील, कुठं राज्याचे नाव असतील, कुठं राजधानीचे नाव असतील, कुठं विरुद्ध लिंगी शब्द असतील, कुठं अनेकवचनी एकवचनी असतील, कुठं एखाद्या ऐतिहासिक वास्तूंची नावं असतील आणि 3 गोष्टी ह्या एकमेकांशी मिळत्या जुळत्या असतील आणि एक गोष्ट ही वेगळी असेल. या ठिकाणी या पर्टिक्युलर या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं तर काय दिसतंय आपल्याला? पर्याय क्रमांक 1 आहे उंट सांडणी, दुसरा आहे बाबा आई, तिसरा आहे मोर मोरीण आणि चौथा पर्याय आहे वर वधू. आता या 4ही प्रश्नांचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला काय दिसतंय की उंट सांडणी हे विरुद्ध लिंगी शब्द आहेत बघा. उंट हे पुल्लिंग आहे आणि त्याचा संबंधित स्त्रीलिंगी शब्द हा सांडणी आहे. बाबा आई हा सुद्धा विरुद्ध लिंगी शब्द आहे. मोर मोरीण हा मात्र या ठिकाणी आपल्याला थोडीशी याच्यामध्ये चूक दिसते.
मोरचा विरुद्ध लिंगी शब्द हा मोर न होता लांडोर हा होतोय. आणि आपण आपल्याला हे प्रथमदर्शनी लगेच हे उत्तर कळतंय, परंतु तरीही आपण काही गोष्टींचं पेपर सोडत असताना तारतम्य बाळगायचे की चारही पर्याय पूर्ण वाचून झाल्याशिवाय आपल्याला उत्तर, जरी आता मला कळालंय की तिसरा पर्याय आहे मोर मोरींना असता, मोर लांडोर असते, परंतु लगेच उत्तर लिहायचं नाही. चौथाही पर्याय वाचून घ्यायचा. वर वधू, म्हणजे आपण वर म्हणजे नवरदेव म्हणतो त्याला, वर वधू हाही विरुद्ध लिंगी शब्द आहे. मग जर चारही पर्यायाचा जर या ठिकाणी विचार केला तर आपल्याला काय दिसतंय, ती मोर लांडोर असायला पाहिजे होतं, आणि हे या ठिकाणी मोर मोरीण आहे. पर्याय क्रमांक 1, 2 व 4 या चारही पर्यायामध्ये बरोबर विरुद्ध लिंगी शब्द आहेत, आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये मात्र विरुद्ध लिंगी शब्द नाहीये, तो चुकीचा आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मोर मोरीण. म्हणजे जो प्रश्न प्रकारानुसार 30-40-30चा भारांश असतो बघा, 30% सोपे प्रश्न, 40% मध्यम प्रश्न आणि 30% कठीण प्रश्न. तर हा प्रश्न सोप्या प्रश्न प्रकारामध्ये येतो आणि सर्व विद्यार्थ्यांना हमखास गुण मिळवून देणारा प्रश्न आहे. जाऊया आपण यानंतर पुढच्या प्रश्न प्रकारामध्ये. प्रश्न क्रमांक 57. या ठिकाणी आपल्याला 4 आकृत्या दिसते आहेत. 4 आकृत्या दिसताना पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4. आता मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की हा जो आकृत्याचा प्रश्न असतो हा आपल्या निरीक्षण क्षमतेवर आधारित प्रश्न असतो. आपल्याला चारही आकृत्या बारकाईने बघाव्या लागतात. 3 आकृत्यामध्ये काहीतरी साम्य असतं आणि एक आकृती ही वेगळ्या प्रकारची असते. आता या प्रश्नाचा जर विचार केला आपण तर बारकाईने बघितलं तर बघा, पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4 या चारही प्रश्नामध्ये आपल्याला आकृत्या दिसत आहेत आणि आकृत्यामधील सर्व घटक हे सारखेच आहेत, परंतु त्यांची रचना ही वेगवेगळ्या ठिकाणी केलेली आहे. मग कुठंतरी तो बाणासारखा तिरका प्रकार असेल, कुठंतरी आतमध्ये छोटीशी चांदणी असेल, ती स्टार असेल, कुठंतरी काळे 2 वर्तुळ असतील किंवा एखादा काळा चौरस असेल. या सगळ्या घटकांचे आपण योग्य जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचं उत्तर जर शोधायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतंय की ह्या ज्या 4 आकृत्या आहेत, ह्या चारही आकृत्या पहिल्यांदा आपण घटीव्रत फिरवायच्या आहेत. घटीव्रत म्हणजे काय, तर घड्याळाच्या दिशेने, जसे की घड्याळाचे काटे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 प्रमाणे 12 पर्यंत फिरतो, तशा पद्धतीमध्ये फिरवायच्या आहेत या 4 आकृत्या. आणि या 4 आकृत्या जर आपण घटीव्रत फिरवल्या आणि एकाच अवस्थेत आणल्या तर असं दिसतंय की पर्याय क्रमांक 2 ही जी आकृती आहे ती इतर आकृत्यांसारखी दिसणार नाहीये किंवा दिसत नाहीये. का नाही दिसत आहे, तर एक मुख्य घटक सांगतो. आपण या ठिकाणी जी तो पानासारखा भाग आहे बघा, पान, झाडाचा पानासारखा भाग, तिच्या वरच्या बाजूला स्टार आहे. तीनही आकृत्यांमध्ये घटीव्रत फिरवल्यानंतर ती स्टार जी आहे ती त्या पानाच्या वरच्या बाजूला येते, परंतु पर्याय क्रमांक 2 ही एकमेव अशी आकृती आहे की ती आकृती इतर आकृत्यांसारखी फिरवल्यानंतर ती स्टार जी आहे ती त्या बाणाच्या किंवा त्या पानाच्या खालच्या बाजूला येते. अर्थातच ती वेगळी आकृती आहे. हा सुद्धा प्रश्न प्रकार जो आहे तो मध्यम किंवा सोपा अशा प्रश्न प्रकारामध्ये आकृत्यांचं वर्गीकरण हा प्रश्न या ठिकाणी गणला जातो. बघा, शाब्दिक वर्गीकरणाचा एक प्रश्न आपण बघितला. त्यानंतर आकृत्यांच्या वर्गीकरणाचा आपण एक प्रश्न बघितला, 57, 58. त्यानंतर आपण जाऊयात 58व्या प्रश्नाकडे. हे बघा, हा पण आकृत्यावर आधारित आहे. आकृत्यावर आधारित वर्गीकरणाचा प्रश्न आहे. पहिला पर्याय आहे, त्यामध्ये काही भाग रंगवलेले आहेत, काही कोरे आहेत. दुसरा प्रश्न आहे त्रिकोण आहे. त्याच्यामध्ये पण त्या त्रिकोणाचे वेगवेगळे भाग केलेले आहेत. त्यानंतर पुन्हा चौरस काढलेला आहे, त्याचे वेगवेगळे भाग केलेले आहेत. त्यानंतर चौथा प्रश्न आहे,
त्याच्यामध्ये जी आकृती काढलेली आहे तिचेही अष्टकोन आहे तो तिचेही भाग केलेले आहे आणि मग ते रंगवलेले आहेत. तर ह्या चारही आकृत्यांचं जर आपण योग्य निरीक्षण केलं तर आपल्याला काय दिसतंय, तर वेगळी आकृती जी आपल्याला शोधायची आहे. तर वेगळ्या आकृतीचा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला कुठला तरी एक आधार पकडावा लागतो बघा. रंगवलेला भाग किंवा न रंगवलेला भाग किंवा एकूण भाग किंवा त्या भागांचा, जे आकृतीचे भाग केले आहेत त्या भागांचा आकार, अशा वेगवेगळ्या अंगांनी या प्रश्नाचा आपल्याला विचार करावा लागतो. आणि या सगळ्या अंगांनी जर या प्रश्नाचा विचार केला तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 ही आकृती मला वाटते. आता पर्याय क्रमांक 4 ही आकृती का वाटते? तर पहिल्यांदा जर बघितलं आपण पहिल्या पर्यायामध्ये, तर एकूण भाग 8 आहेत, रंगवलेले 4 आहेत. 4/8 हा पूर्णांक तयार होईल. दुसरा भाग आहे, दुसरी आकृती आहे, त्याच्यामध्ये पण 8 भाग आहेत. त्याच्यामधनं 3 रंगवलेले आहेत. 3/8 हा पूर्णांक तयार होतो. तिसरी आकृती आहे, त्याच्यामध्ये पण 8 भाग आहेत. त्याच्यामधनं 4 रंगवलेले आहेत. आणि चौथी आकृती आहे, त्याच्यामध्ये पण 8 भाग आहेत. त्याच्यामधनं 5 भाग रंगवलेले आहेत. तर ह्या ज्या रंगवलेल्या भागांचा जो अपूर्णांक तयार होतो, याच्यावरनं पर्याय क्रमांक 1, 2 व 3 हे तीनही अपूर्णांक अर्धे किंवा त्यापेक्षा कमी आहेत. परंतु एकमेव हा चौथा आकृती जी आहे, ती आकृतीमध्ये निम्म्यापेक्षा जास्त भाग रंगवलेले आहेत. म्हणजे इतर 3 आकृत्यांचा जो संच आहे, गट आहे, त्यापेक्षा ही आकृती आपल्याला वेगळी आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 सांगता येईल. आता बघा, ह्यानंतर जो 59 नंबरचा प्रश्न आहे बघा. 59, एक मिनिट. आपल्याला शाब्दिक वर्गीकरणावर आधारित हा प्रश्न आहे. संख्येचं वर्गीकरणावर आधारित हा प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला 4 संख्या दिलेल्या असतात. त्या संख्येमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं त्या संख्येतील अंकांचा काही संबंध आहे का? नंतर त्या संख्येमधील एकक, दशक, शतक, हजार या 4 अंकांचा एकमेकांशी असलेला संबंध. त्यानंतर विशिष्ट संख्येने ती संख्या विभाज्य आहे का? म्हणजे कोणाला तरी 5 नेच भाग जातोय, 3 संख्यांना, एका संख्येला जातच नाही. किंवा विशिष्ट संख्येला वर्ग संख्या आहे का? घन संख्या आहे का? किंवा एखाद्या संख्येचा वर्ग संख्या आणि त्यात विशिष्ट संख्या मिळवल्यानंतर तयार होणारी संख्या आहे का? त्यानंतर एखाद्या संख्येचा घन आणि त्यातनं विशिष्ट संख्या वजा केल्यानंतर तयार होणाऱ्या संख्यांचा हा संच आहे का? अशा प्रकारच्या विविध अंगांनी आपल्याला या प्रश्नांचा विचार करावा लागतो. तर बघा, या ठिकाणी मी पहिल्यांदा अ, स्पष्टीकरण देण्यापूर्वी थोडंसं वेगळ्या पद्धतीने करूयात आपण. हा जो प्रश्न आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल 4 संख्या. तर सर्वांनी काय करा, हा प्रश्न अगोदर सोडवायचा विचार करा. आपण 1-2 मिनिट वेळ देऊया त्याला. त्यानंतर मी या प्रश्नाचं स्पष्टीकरण करेल. सर्वांना मी 2 मिनिट वेळ देतोय हा प्रश्न सोडवण्यासाठी. पहिली संख्या आहे 5668. दुसरी संख्या आहे 3932. त्यानंतर तिसरी संख्या आहे 6978 आणि चौथी संख्या आहे 6592. तुम्हाला मी वेळ देतोय, मुलांनी सोडवा तोपर्यंत.
4 संख्यामध्ये जर विचार केला तर त्यातलं वेगळेपण कुठल्या संख्येमध्ये आहे? हे आपल्याला शोधून याचा विचार करून या प्रश्नांचा सोडवावा लागतो हा प्रश्न. वेळखाऊ स्वरूपाचे असतात हे प्रश्न आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादी, राज्य गुणवत्ता यादीमध्ये येण्याची तयारी ठेवतात, अशा मुलांना चॅलेंजिंग स्वरूपाचे हे प्रश्न असतात. यामागचा बराच वेळचा माझा अनुभव असा आहे, मागच्या काही वर्षातला, की हुशार विद्यार्थी याच प्रश्न प्रकारामध्ये मार्क त्यांचे जात असतात. कारण इथं कुठल्याही एका ट्रॅकने जाऊन चालत नसतं या प्रश्नाला. वेगवेगळ्या प्रकारे बघावं लागतं. सगळ्या शक्यता पडताळून बघाव्या लागतात आणि मग वेळेचंही पेपरचं नियोजन करावं लागतं. म्हणून थोडासा चॅलेंजिंग प्रकारचे हे प्रश्न असतात. ठीक आहे. आपण याच्या प्रश्नाची मी तुम्हाला आता पर्याय सांगतो. जे 4 संख्या आहेत बघा. बऱ्याचदा असंही होतं आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची जर प्रश्नपत्रिका बघितली, त्यानंतर येणारी उत्तरसूची बघितली, तर बऱ्याचदा आपल्याला काही प्रश्नांचे 2-2 उत्तर या ठिकाणी दिसतात बघा. तर अशा प्रकारे हे संख्येवर आधारित जे प्रश्न आहेत, तर बऱ्याचदा यांच्या एकापेक्षा जास्त उत्तरेही असू शकतात किंवा येऊ शकतात. आता कारण का? तर असं असतं, की आपल्याला सर्व शक्यता पडताळून बघायच्या असतात आणि अ, कोण कशा पद्धतीने संख्यांचं ॲडजस्टमेंट म्हणतो आपण त्याला किंवा कोणता अनुमान लावेल, कोणता तर्क लावेल आणि उत्तराकडे जाईल, हे सांगता येत नाही. एकाच प्रश्नामध्ये एकापेक्षा जास्तही उत्तरं येऊ शकतात. येऊ शकतात म्हणण्यापेक्षा येतात बऱ्याचदा. तर या प्रश्नाचंही तसंच आहे बघा. आता पहिल्यांदा मला या प्रश्नाचं उत्तर काय वाटतंय, तर पर्याय क्रमांक 2 असं मला त्याचं उत्तर वाटतंय. आता पर्याय क्रमांक 2 म्हणजे 3932. आता हे का वाटतंय? तर बघूयात आपण. पर्याय क्रमांक 1 जर बघितला आपण 5668 या संख्येतील अंकांची बेरीज जर आपण केली, तर बघा 8 आणि 6 14, 14 आणि 6 20 आणि 20 आणि 5 25. 25 बेरीज येते. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 जर बघितला 3932 इथं बेरीज येते 3 आणि 2 5, 9 5 14, 14 आणि 3 17. 17 बेरीज येते. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 जर बघितला तर तो आहे 6978. त्याच्या या संख्येमधील अंकांची बेरीज येते 8 आणि 7 15, 15 आणि 9 24, 24 आणि 7 30. आणि पर्याय क्रमांक 4 जर बघितला तर 6592. 6592 मधील अंकांची बेरीज 9 आणि 2 11, 11 आणि 5 16, 16 आणि 6 22. चारही प्रश्नातील पर्यायातील अंकांची बेरीज केली तर ती अशी येते बघा 25, 17, 30 आणि 32. आणि या चारही बेरजेचा जर आपण विचार केला तर पर्याय क्रमांक 2 याची बेरीज 17 येते. म्हणजे ती एक मूळ संख्या आहे. इतर तीनही पर्यायातील अंकांची बेरीज ही संयुक्त संख्या आहे आणि आपण अंकांची बेरीज संयुक्त संख्या असणे हा जर निकष या ठिकाणी वापरला तर पर्याय क्रमांक 2 हा प्रश्न बाजूला हा उत्तर या ठिकाणी आपलं दिसतंय किंवा ते उत्तर येतंय. का येतंय? पुन्हा एकदा बघा, संख्येतील अंकांची बेरीज जर केली असता पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 यांतील अंकांची बेरीज संयुक्त संख्या येते आणि पर्याय क्रमांक 2 मधील अंकांची बेरीज ही मूळ संख्या येते. हा जर निकष पकडला अंकांच्या बेरीज मूळ संख्या किंवा संयुक्त संख्या असणं हा निकष पकडला तर याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2. आता आणखी एक उत्तर येते बघा याचं. आणखी एक उत्तर कसं येते तर आपण या संख्येचा जर पुन्हा एकदा चारही पर्यायांचा या ठिकाणी विचार केला तर या चारही संख्या जर आपण बघितलं तर 4 ने विभाज्य आहेत. या चारही संख्या 4 ने विभाज्य आहेत असा जर विचार केला तर पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 हे 3 पर्यायातील ज्या संख्या आहेत याला 4 ने भाग जातो बघा. पण पर्याय क्रमांक 3 मधील ही जी संख्या आहे ती 4 ने विभाज्य नाही.
6,978 ला 4 ने भाग जात नाही. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण एक काम करायचं आहे. पूर्ण संख्येला भाग देण्याऐवजी 4 ने विभाज्य असणाऱ्या संख्या जर ओळखायच्या असतील आपल्याला तर 4 ची कसोटी वापरायची आहे. 4 ची कसोटी जर वापरली तर आपल्याला सरळ सरळ दिसतंय की 5,668 ला 4 ने भाग जाईल. 3,932 ला 4 ने भाग जाईल. चौथा पर्याय 6,592 त्याला पण 4 ने भाग जाईल. परंतु तिसरा जो पर्याय आहे 6,978 याला काही 4 ने भाग जाणार नाही. अशा वेळी 3 हे उत्तरही बरोबर दिलं जाईल. आता आणखी एक तुम्हाला पूरक माहिती म्हणून या ठिकाणी सांगतो मी विद्यार्थी मित्रांना. ज्यावेळी आपली परीक्षा होत असते आणि आपण जे उत्तर काढत असतो बघा, विद्यार्थी आपापल्या पद्धतीने तर्क, अनुमान लावून अंकांची जुळवाजुळव, गुंफन करून उत्तर काढत असतात. तर त्यावेळी आपण जे अशा संख्येवर आधारित प्रश्नांचं उत्तर काढतो, त्यावेळी आपण त्याची कच्ची नोंद किंवा कुठेतरी घेऊन ठेवली पाहिजे. आता का घेतली पाहिजे? तर आपण ज्यावेळी मुख्य परीक्षा झाल्यानंतर परीक्षा परिषदेकडून या परीक्षेची उत्तरसूची जाहीर करण्यात येते. अंतरिम उत्तरसूची म्हणतो आपण त्याला. तर अंतरिम उत्तरसूची जाहीर केल्यानंतर त्यामध्ये परीक्षा परिषदेकडून एकच उत्तर येत असतं एका प्रश्नाचं. आणि त्यानंतर आपण ती उत्तरसूची बघायची आणि आपल्याला जर वेगळं उत्तर वाटत असेल, वेगवेगळ्या ॲडजस्टमेंटने आपण जर वेगळं उत्तर काढलं असेल, तर आपल्याला त्या उत्तर सूचीवर आक्षेप घेऊन आपल्या उत्तराच्या योग्य स्पष्टीकरणासह आपल्याला ऑनलाईन आक्षेप घेण्याची सुविधा परिषदेकडून दिली जाते. आपलं उत्तर आपण आक्षेप घ्यायचा असतो आणि त्यानंतर त्या आक्षेपाचा रास्त विचार करून त्याला पुरावा द्यायचा असतो आणि त्या आक्षेपाचा रास्त विचार केल्यानंतर पुन्हा त्या प्रश्नाचे अंतिम उत्तर सूचीमध्ये उत्तरं बदलत असतात म्हणण्यापेक्षा आपल्या उत्तराचाही त्याच्यामध्ये समावेश केला जात असतो. म्हणजे पहिल्यांदा अंतरिम उत्तर सूचीमध्ये एक उत्तर येतं आणि त्यानंतर अशी उत्तरं आणखी येऊ शकतात. आपण काय करायचं असतं, की आपले जे उत्तर आहे आपल्याकडून बऱ्याचदा काय होतं पेपर झाल्यानंतर लक्षात असतं उत्तर कसं काढलं ते आणि 15 दिवसांनी मात्र आपल्या लक्षात येत नाही ते. म्हणून आपण काही गोष्टींच्या नोंदी आपल्यासाठी ठेवायच्या असतात. असो, आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. बघा या प्रश्नाचे आपण 2 उत्तरं काढलेत. म्हणजे तुम्ही परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनी 2 पैकी कुठलंही उत्तर लिहिलं असेल, तरीही त्याला त्याचे पूर्ण मार्क्स मिळतील. परंतु दोन्ही उत्तर लिहिले असतील तर त्याला मार्क्स मिळत नाहीत. पुन्हा एकदा जाणीवपूर्वक सांगतो मी. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2 किंवा 3 हे दोन्ही पण आलेले आहेत. तुम्ही एकतर 2 केलं असेल तरी मार्क मिळतील, 3 केलं असेल तरी मार्क मिळतील. परंतु जर एखाद्याने 2 पण केले आणि 3 पण केले, तर मात्र मार्क मिळणार नाहीत. म्हणजे आपण आपल्या उत्तराचा फक्त एकच पर्याय आपल्याला निवडण्याची मुभा असते. ठीक आहे. जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 60. हाही प्रश्न कशावर आधारित आहे? तर संख्येवरच आधारित आहे. वर्गीकरण विषयक या प्रश्नपत्रिकेमध्ये 5 जे प्रश्न आले, त्याच्यामध्ये 2 प्रश्न संख्येवर आधारित आलेत बघा. त्यानंतर 2 प्रश्न आकृत्यावर आधारित आलेत आणि 1 प्रश्न शाब्दिक आलाय. असोत. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 60 मध्ये आपल्याला काय दिसतंय? पहिला पर्याय आहे 644, दुसरा पर्याय आहे 944, तिसरा पर्याय आहे 477 आणि चौथा पर्याय आहे 955. मी पुन्हा एकदा सर्वांना 2 मिनिटांचा वेळ देत आहे. 2 मिनिट आपण या प्रश्नावर विचार करायचा आहे. प्रश्न सोडवायचा आहे. अर्थात आपण क्लासला सोबत बसताना आपली रफ नोटबुक असेल, अ, दररोजच्या नोंदी घेण्याची वही असेल, ती सोबत घेतलेलीच असेल. तर या प्रश्नाचा आपण या ठिकाणी सोडवायचा आहे. 2 मिनिटं आपल्याला मी वेळ देत आहे.
4 पर्याय दिलेले आहेत आपल्याला. 644, 944, 477 आणि 955. ठीक आहे. जाऊयात आपण या प्रश्नाच्या उत्तराकडे. ह्याच्यामध्ये मला पहिल्यांदा या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 वाटतंय बघा. वाटतं म्हणजे कशा अर्थाने बोलतोय मी? तर पर्याय क्रमांक 1 का? तर आपण या संख्येतील या चारही जे पर्याय आहेत यातील अंकांचा गुणाकार करूयात. पहिली संख्या आहे 644. यातील अंकांचा गुणाकार होईल 4 चोक 16. 16 चोक 16 96. पहिल्या संख्येतील अंकांचा गुणाकार येतोय 96. दुसरी संख्या आहे 944. यातील अंकांचा गुणाकार करूयात. 4 चोक 16. 16 9 144 येतोय बघा. तिसरी संख्या आहे 477. यातील अंकांचा गुणाकार करूया. 4 गुणले 7 गुणले 7. याच्यामध्ये 7 7 49 आणि 49 चोक किती येत आहेत? तर 196 येत आहेत बघा गुणाकार. 4 गुणले 7 गुणले 7. त्यानंतर चौथा पर्याय जो आहे आपला 955. याच्यामध्ये 9 गुणले 5 गुणले 5. याचा जर आपण गुणाकार केला तर 5 5 25 आणि 9 गुणले 9. तर याचं उत्तर येते 225. बघा आता पहिल्या पर्यायातील अंकांचा गुणाकार 96. दुसऱ्या पर्यायातील अंकांचा गुणाकार 944. सॉरी 144. तिसऱ्या पर्यायातील अंकांचा गुणाकार 196 आणि चौथ्या पर्यायातील अंकांचा गुणाकार 225. या गुणाकाराकडे जर बघितलं आपण तर सरळ सरळ आपल्या एक गोष्ट लक्षात येत आहे की पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 ह्या चारही पर्यायामधील अंकांचा गुणाकार करून जी संख्या आली आहे ती संख्या वर्ग संख्या आहे. 144 वर्ग संख्या आहे 12चा, 196 वर्ग संख्या आहे 14चा आणि 225 वर्ग संख्या आहे 15चा. या 3 वर्ग संख्या आहेत. फक्त 96 ही वर्ग संख्या नाहीये. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 मधील अंकांचा गुणाकार ही वर्ग संख्या नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हे झालं एक उत्तर. आणखी जर दुसऱ्या अंगाने जर विचार केला आपण तर याच प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 सुद्धा येते बघा. आता तुम्ही म्हणाल की 4 कसं येतंय? तर बघा अंकांच्या गुणाकाराबद्दलच बोलतोय आपण पुन्हा एकदा. तीच ट्रिक या ठिकाणी वापरली आहे अंकांच्या गुणाकाराचीच. पहिल्यांदा आपण अंकांचा गुणाकार जर बघितला तर वर्ग संख्या येतात म्हणून पर्याय क्रमांक 1 निवडला. ती वर्ग संख्या येत नाही. आता पुन्हा अंकांचा गुणाकाराकडेच बघतो आहे. 96 144 196 225 ह्या 4 जे गुणाकार आलेले आहेत पर्याय क्रमांक 1 2 3 4 चे या गुणाकाराकडे जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 1 2 आणि 3 म्हणजे 96 144 196 या तीनही संख्या 4 ने विभाज्य आहेत. म्हणजे या तीनही संख्यांना 4 ने भाग जातोय. परंतु 955 ही जी संख्या आहे यातील अंकांचा गुणाकार जो होतोय तो होतोय 225 आणि या 225 ला मात्र 4 ने भाग जात नाही. 225 ही संख्या 4 ने विभाज्य नाही. म्हणून 4 ऑप्शन नंबर 4 हे सुद्धा या प्रश्नाचं उत्तर येत आहे. म्हणजे आपण ऑप्शन नंबर 1 आणि 4 ही दोनही उत्तर या प्रश्नाचे येतात. तुम्ही 1 लिहिलं असेल तरी तुम्हाला अशा प्रश्नाच्या संबंधात पूर्ण मार्क्स मिळतील आणि पर्याय क्रमांक 4 लिहिला असेल तरीही तुम्हाला त्याचे मार्क्स मिळतील. बघा अशा हे जे संख्यांचे आता आपण 2 प्रश्न बघितले 59 आणि 60 या दोनही प्रश्नांची आपण 2-2 उत्तर काढता येते बघा. आणि कदाचित आपल्यापैकी जर कोणी असेल विद्यार्थी तर हे 2 वगळताही आणखी एखादं लॉजिक लावून किंवा अंकांची योग्य जुळवाजुळव करून उत्तर येऊ शकतं. आणि त्याला जर योग्य स्पष्टीकरण आपल्याजवळ असेल, योग्य आधार ठेवून जर आपण ते उत्तर काढलं असेल तर असं उत्तरही त्याचं निघतं. बऱ्याचदा एका वर्षीच्या बघा मागील काही वर्षांच्या जर आपण प्रश्नपत्रिका बघितल्या तर त्यामध्ये आपल्याला असंही दिसून येत आहे की काही प्रश्नांचे 4ही उत्तर दिलेले आहेत बघा. मला वाटतं 2022 असेल तर एका प्रश्नाचे 4ही उत्तर होते.
म्हणजे 4 प्रकारे त्या अंकांची जुळवाजुळव केलेली होती. तर असेही प्रश्न येऊ शकतात. त्यामुळं आपण विद्यार्थी म्हणून आपल्याला जे लॉजिक वाटतंय, ज्या सराव आपण केलेला असतो, त्याचा उपयोग करून या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असू वर्गीकरण या घटकामध्ये या 2023च्या पेपरमध्ये आपल्याला हे 5 प्रश्न दिलेले होते. आता ह्याच पेपरमध्ये भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता हा एक घटक आहे. त्याचंही आपल्याला स्पष्टीकरण आज करायचं आहे. भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्तेचा जर विचार केला, तर मी असे म्हणेल, की हक्काचे 4 मार्क्स मिळवून देणारा हा घटक आहे. ज्या विद्यार्थ्याला वाचता येतं, फक्त वाचता येतं आणि दैनंदिन जीवनात जो विद्यार्थी उघडे डोळे ठेवून वागतो, त्याला हे 4 मार्क्स आरामात मिळू शकतात. कुठल्याही प्रकारची आकडेमोड न करता, कुठल्याही प्रकारचं उदाहरण न सोडवता, कुठल्याही प्रकारचा जास्त वेळ न घेता मार्क्स मिळवून देणारा जर प्रश्न असेल, तर भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता आहे. बघूयात आपण भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता. हां. या ठिकाणी बघा, भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्न आहे. काय असतं बघा, बऱ्याचदा भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे कुठलं विचारलं जातं, तर आपल्याला वर्गात वावरत असताना आपल्याकडून कोणतं वर्तन योग्य असेल, घरी आपण वागत असताना, मित्रांशी वागत असताना, गावात खेळत असताना, आपलं कुठलं वर्तन योग्य असेल, आपण कुठं बाहेर गेलं असताना, त्या ठिकाणी आपलं कुठलं वर्तन जास्तीत जास्त योग्य असेल. आता तुम्ही म्हणाल, की योग्य वर्तन बऱ्याचदा प्रश्नामध्ये पण गोंधळ असतो. परंतु आपलं असणारं वय, तुमचं वय, विद्यार्थ्यांचं इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्याचं वय आणि त्या वयाला अनुसरून असणारं योग्य वर्तन, ह्याचा विचार आपल्याला करावा लागतो. तर या ठिकाणी प्रश्न आहे बघा, याच पेपरमधला. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ तुमचा दिव्यांग मित्र रॅम्प, आपल्या सर्वांच्या शाळेमध्ये रॅम्प असतो बघा. म्हणजे काय, तर दिव्यांगासाठीचा चढ उताराचा रस्ता. चढताना घसरून खाली पडला. बघा, तुमचा मित्र आहे, शाळेच्या गेट जवळ तो रॅम्प चढताना खाली पडला. तर त्याला पाहून तुम्ही काय कराल? तुम्ही काय केलं पाहिजे? इथं आता 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे, धावत जाऊन मुख्याध्यापकांना सांगाल. दुसरा पर्याय आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून वर्गात निघून जाल. तिसरा पर्याय आहे, दिव्यांग मित्राची फजिती झाली आहे असे समजून खूप हसाल आणि दिव्यांग मित्राला आधार देऊन त्याला वर्ग खोलीपर्यंत घेऊन जाल. आता बघा, मला या प्रश्नाला जाणीवपूर्वक असं तुम्हाला सांगायचंय, की या प्रश्नाचे जर पर्याय बघितले कुठल्याही प्रश्नपत्रिकेतील अ, भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्तेवर आधारित जर प्रश्न आपण बघितले, तर त्याच्यामध्ये असं असतं बघा, 2 पर्याय हे तुम्हाला लगेच कळतं, की हे चुकीचे आहेत. परंतु उरलेले 2 पर्याय जे असतात, ते थोडेसे तुमच्या मनात गोंधळ निर्माण करणारे असतात. या प्रश्नात जर विचार केला, तर पर्याय क्रमांक 2 जो आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून वर्गात निघून जाल. हे तुम्हाला लगेच कळतंय बघा, हे उत्तर असूच शकत नाही. आपला मित्र आहे तो, तो पडला आहे, त्याला दुःख झालं आहे, त्याला त्रास होत आहे. आपण दुर्लक्ष करून निघून जाऊ शकत नाहीत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 लगेच कट होतोय आपला. नंतर पर्याय क्रमांक 3 आहे, दिव्यांग मित्राची फजिती झाली अशी समजून खूप हसाल. आपल्यापैकी कुणीच असं नाही, की आपल्या मित्राला त्रास झाल्यानंतर आपल्याला आनंद होईल, असं कुणीच नाहीये. म्हणजे तुम्ही ते पण उत्तर लिहिणार नसणार आहात. फक्त गोंधळ होतो तो पर्याय क्रमांक 1 आणि 4 मध्ये बघा. 1 मध्ये काय आहे, धावत जाऊन मुख्याध्यापकांना सांगाल आणि 4 मध्ये काय आहे, दिव्यांग मित्राला आधार देऊन त्याला वर्ग खोलीपर्यंत घेऊन जा. मला सांगा, आता तो मित्र जो पडलाय, तो तुमच्याच वयाचा आहे, बरोबर? तो जर तुमच्याच वयाचा आहे, तर त्याला पडल्यानंतर त्याला कुठेतरी थोडीफार जखम झालेली असेल किंवा त्याला उठता येत नसेल, तर अशा वेळी त्याला तसंच ठेवून जर तुम्ही मुख्याध्यापकांकडे गेले, तर तो मित्र तुमचा आहे. मुख्याध्यापक काय करणार आहेत? तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना घेऊन येणं, ते शाळेत असतील, कुठं कामासाठी बाहेर असतील, तर त्यावेळी तुम्हाला आणखी वेळ लागू शकतो. मग त्यांना घेऊन येणं, तोपर्यंत तुमच्या मित्राला तसाच त्रास होत राहील किंवा तो तसाच पडलेला असेल. त्याला आणखी किंवा त्याचं जर दुखणं झालेलं असेल त्याला आणखी त्रास होईल. याच्यामध्ये वेळ निघून जाईल. म्हणून तो पर्याय या ठिकाणी योग्य नाही. मग जो चौथा पर्याय आहे, दिव्यांग मित्राला आधार देऊन त्याला
तुम्ही तुमचा मित्र तुमच्या वयाचा आहे, तुम्ही त्याला आरामात आधार देऊ शकता. तुमच्यासोबत 2 मित्र असतील आणखी, ते पण त्याला आधार देऊन शकतात आणि वर्ग खोलीपर्यंत ज्या ठिकाणी तुमचा क्लास भरतोय, ज्या ठिकाणी तुमचा वर्ग आहे, तिथपर्यंत त्याला तुम्ही आरामात घेऊन जाऊ शकता. म्हणजे मुख्याध्यापकांना त्याची ही घटना सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये त्याची मदत करणं जास्त गरजेचं आहे. म्हणून इथं पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येतंय बघा. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त योग्य त्या परिस्थितीला अनुसरून आणि आपण कोण आहोत ह्याला अनुसरून उत्तराची निवड करावी लागते. आता प्रश्न क्रमांक बघा, याच्यामधनं आणखी एक प्रश्न भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता. मगाचा हा जो प्रश्न होता शाळेच्या प्रवेशद्वाराचा, हा भावनिक बुद्धिमत्तेवर आधारित होता आणि हा सामाजिक बुद्धिमत्तेवर आधारित आहे बघा. काय आहे? रायगड पाहण्यासाठी शाळेची सहल गेली असता पुढील विद्यार्थ्यांपैकी कोणाची कृती तुम्हाला योग्य वाटते? आता सध्या डिसेंबर, जानेवारी चालू आहे. थंडीचे सीझन आहे. तुमच्या सहली वेगवेगळ्या ठिकाणी, ऐतिहासिक ठिकाणं बघण्यासाठी किंवा काही भौगोलिक ठिकाणं असतील, कुठं वस्तू संग्रहालय असेल, प्राणी संग्रहालय असेल, या ठिकाणी जात असतील. तर तुमची कोणती कृती तुम्हाला योग्य वाटते? आता या ठिकाणी योग्य वाटते विचारलेलं आहे. ह्यालाच पर्यायी प्रश्न मी तुम्हाला सांगतो. बऱ्याचदा कोणती कृती अयोग्य असेल, कोणती कृती इष्ट असेल, कोणती कृती अनिष्ट असेल, वेगवेगळ्या प्रकारचे नवनवीन शब्द दिलेले असतात आणि शब्दामध्ये तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण आपण तसं करायचं नाहीये. आपण त्या पुरेपूर त्या प्रश्नाचा अर्थ समजून घ्यायचा आहे. आपल्याजवळ पेपर सोडवताना पेन, पेन्सिल असावी आणि महत्त्वाचा शब्द जो आहे त्याच्या खाली अंडरलाईन करून मगच आपण त्या प्रश्नाची उकल काढावी. ठीक आहे. कोणती कृती योग्य वाटते? म्हणजे जे चांगलं आहे ते आपल्याला निवडायचं आहे. आता पहिला पर्याय दिला आहे, गडावरील कड्याजवळ उभारलेल्या कठड्यावर चढून प्रांजल सेल्फी फोटो काढते. आता तुमची प्रांजल नावाची तुमच्यासारखी जी विद्यार्थी असेल, ती काय करते? ती तो जो गडाचा कडा आहे, तिथं उभा राहून सेल्फी काढत आहे बघा. त्यानंतर दुसरा पर्याय आहे, सुयशने पाण्याची रिकामी बाटली गडावरच फेकून दिली. तुम्ही वर चढताना तुम्हाला तहान लागणार आहे, पाणी असणार आहे, ती पाण्याची बाटली मोकळी झाल्यानंतर त्याने तिथंच फेकली. ठीक आहे. त्यानंतर तिसरा पर्याय आहे, मानसी गडावर सावकाश चढली व सावकाश उतरली. मानसी आहे तुमच्यासारखीच विद्यार्थिनी, ती गडावर चढली आणि सावकाश उतरली. त्यानंतर चौथा पर्याय, अयुबने गडाच्या भिंतीवर सुंदर अक्षरात शाळेचे नाव लिहिले. बघा, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असे वाटतं बघा, आपण कुठे गेलो ना, तुमचं स्वतःचं नाव लिहावं. कोणाजवळ तरी खडूचा तुकडा असतो किंवा तिथं एखादा खडूचा तुकडा असतो, कोळसा असतो आणि मग त्या भिंतीवर, कुठंतरी एखाद्या दगडावर, कुठंतरी एखादा शिलालेख असतो तिथं, कुठंतरी एखादी लोखंडाचा बोर्ड लावलेला असतो. त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःची ओळख निर्माण करावी वाटते बघा. तिथं काहीतरी नाव लिहावं वाटतं. या चौघांपैकी कोणाची कृती योग्य ठरेल? तर आता ती प्रांजल जी फोटो काढते, सेल्फी काढते, इथं तिचा अपघात होण्याची शक्यता असते. ती कठड्यावर चढवून फोटो काढण्याची काही गरज नाहीये. आपण सोशल मीडियावर बघतो, टीव्हीवर बघतो, बातम्या बघतो. चुकीच्या ठिकाणी उभे राहून फोटो काढणं वगैरे वगैरे अशामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे, बऱ्याच मुलांचे, बऱ्याच मोठ्या व्यक्तींचे अपघात होतात आणि जीवाला मुकावं लागतो. म्हणून तो पर्याय चुकीचा आहे, ते योग्य नाहीये. नंतर सुयशने पाण्याची रिकामी बाटली गडावर फेकून दिली. ऐतिहासिक वास्तूंचा आपण काळजी घेतली पाहिजे. तिथं गेल्यानंतर स्वच्छता आपण राखली पाहिजे. आपण उलट त्या ठिकाणी गेल्यानंतर दिसणारा कचरा स्वतः साफ केला पाहिजे. जर ते नाही झालं आपल्या याने, तर निदान तिथं जाऊन कचरा तरी नाही केला पाहिजे. म्हणजे उलट आपण ती बाटली जी आहे पाण्याची, प्लास्टिकचा वापर आपण शक्यतो तर टाळायचाच आहे. पण ती बॉटल तिथं गेल्यानंतर आपण टाकतोय, म्हणजे आपण आणखी तिथं कचरा करतोय, म्हणून तेही उत्तर या ठिकाणी होणार नाहीये. त्यानंतर गडावर मानसी जी आहे ती गडावर सावकाश चढली व सावकाश उतरली. बघा, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चुकीचं वर्तन नाहीये. आपण गड चढतोय, उंचावर चढतोय, त्या ठिकाणी आपण काळजीपूर्वक आणि सावकाश चढलं पाहिजे. कुठलीही घाई नसते. स्वतःच्या जीवाला जपलं पाहिजे आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि उतरताना पण सेम काळजी घेऊनच आपण ते काम केलं पाहिजे. तरच त्या गोष्टीतून खरा आनंद होतो बघा. आपल्यापैकी बऱ्याचदा असं पण होतं, की आपण कुठेतरी सहलीला जातो, वर चढतो आणि खाली चढतो. मुलं पळतात. कुणाला तरी वाटतं पहिला 1 नंबर कोण जाईल वर आणि चढता चढता तुमचा पाय घसरतो, हातपायाला लागतं, गुडघे फुटतात. मग आपल्याला त्या गोष्टीचा आनंद घ्यायचा सोडून त्या गोष्टीमुळे दुःख होतं.
असं आपण वर्तन केलं नाही पाहिजे. म्हणजे मानसीचं वर्तन हे योग्य आहे आणि चौथं जे आहे, पुन्हा एकदा तेच आपण ऐतिहासिक वास्तूंचं स्वच्छता राखली पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे. त्या घाण करायला नकोच. जुन्या आपल्या रायगडाचा जरी विचार केला आपण तर जो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला गड आहे, तो इतके वर्ष चांगला आहे. तिथं आपण जाऊन आपल्या हाताने घाण करून असं लिहिण्यामध्ये काहीच नाही. तुम्हाला लिहिण्यासाठी शाळेत व तुमच्या वह्या असतात, पाटे असतात. तिथं ते काम करायचं असेल, तिथं तुम्ही लिहिल्यानंतर त्या गडाची आणखी आपण ऐतिहासिक वास्तूचं कुठल्याही प्रकारे त्याच्यात काळजी घेतली असं म्हणता येणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर असे हे 2 प्रश्न म्हणजे 50 आणि 51 असे 2 प्रश्न आपल्याला यामध्ये मिळतात महत्त्वाचे. तर या प्रश्नपत्रिकेमध्ये आता आपल्याला पर्याय वर्गीकरण या उपघटकावर आणि भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता या उपघटकावर मिळून असे 6 प्रश्न विचारले होते. तर 7 प्रश्न होते. तर या 7 प्रश्नांचं आपण स्पष्टीकरण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता या ठिकाणी मी आणखी आपल्याकडे वेळ आहे एक 10-15 मिनिटं. तर आपण काय करूयात, आणखी माझ्याकडे काही प्रश्नांचा संग्रह आहे. याच घटकावर आधारित कुठल्या वर्गीकरण याच घटकावर आधारित आपण काही प्रश्न बघूयात. मी तुम्हाला एकच मिनिटात शेअर करतो ते. हां, दिसते माझी स्क्रीन सर्वांना? मुरकुटे सर? हो, दिसते सर. ठीक आहे. बघा माझ्याकडं एक नमुना दाखल प्रश्नपत्रिका होती. त्याच्यामध्ये एक 5 ते 6 किती 27, 28, 29, 30, 4 आणि 3 7 प्रश्न आहेत. गटात न बसणारे. तर त्या गटात न बसणाऱ्या प्रश्न बघा विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी मी एक 2 मिनिट पुन्हा वेळ देतोय. या 7 पैकी आपल्याला जेवढे प्रश्न सुटतील तेवढे सोडवा. शाब्दिक वर्गीकरणावर आधारित 2 प्रश्न आहेत आणि संख्येवर आधारित 3 प्रश्न आहेत आणि इंग्रजी अक्षरावर आधारित 2 प्रश्न आहेत. तर हे प्रश्न 7 प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला मी एक 2-3 मिनिटं वेळ देतो आणि त्यानंतर हे प्रश्न पण या ठिकाणी समजावून देतो. जे की आपल्या मुख्य जो प्रश्न प्रकार होता वर्गीकरण याच्याशी संबंधित आहे. वेळ देतोय मी तुम्हाला. सर्वांनी स्क्रीनवर बघून आपल्या वहीवर सोडवा ते प्रश्न. संख्या संख्या 27, 28, 29, 30, 31, 32, 33.
ठीक आहे, जाऊयात आपण याच्या सोल्युशन कडे. बघा 27वा प्रश्न आहे. बी पहिला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये बी आणि डी ची जोडी दिली आहे. दुसऱ्या ऑप्शन मध्ये एच आणि पी ची जोडी दिली आहे. तिसऱ्या ऑप्शन मध्ये आय आणि क्यू ची जोडी दिलेली आहे आणि चौथ्या ऑप्शन मध्ये जे आणि बी टी ची जोडी दिलेली आहे. आता इथं जर आपण बघितलं प्रत्येक अक्षराचा काय संबंध आहे, तर बघूयात आपण त्यांचा संबंध. बी बघा, बी हे अक्षर इंग्रजी वर्णमालेमध्ये दुसरं आहे आणि डी हे चौथं आहे. एच हे अक्षर 8वं आहे आणि पी हे अक्षर 16वं आहे. त्यानंतर जे हे अक्षर आय हे अक्षर 9वं आहे आणि क्यू हे अक्षर 17वं आहे. आणि जो शेवटचा पर्याय आहे जे हे अक्षर 10वं आहे आणि टी हे अक्षर 20वं आहे. म्हणजे जर पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 हे जर बघितले तर ते 2 अक्षर जे दिलेत पहिल्या अक्षराच्या दुप्पट क्रमांकावरचा अक्षर आहे. फक्त क्यू, आय आणि क्यू ची जी जोडी आहे ती या ठिकाणी विजोड आहे. विजोड म्हणजे वेगळे आहे. तिथं 9वं अक्षर जर आय असेल तर त्याच्या समोर 18वं अक्षर यायला पाहिजे किंवा 18वं अक्षर जर क्यू असेल तर त्याच्या अगोदर हे 9वं अक्षर यायला पाहिजे. असोत म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर जाऊयात आपण 28व्या प्रश्नाकडे. त्या ठिकाणी तुम्हाला पहिला ऑप्शन आहे HC, दुसरा आहे FE, तिसरा आहे FD आणि चौथा आहे LB. या ठिकाणी पुन्हा एकदा जाणीवपूर्वक मी तुम्हाला सांगतो बघा, ज्या ठिकाणी गटात न बसणाऱ्या पदामध्ये जर इंग्रजी अक्षरांचा समावेश झाला तर प्रामुख्याने आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, त्या अक्षराचा इंग्रजी वर्णमालेनुसार असणाऱ्या क्रमांकाशी काही संबंध जुळतोय का हे आपण बघितलं पाहिजे. पहिल्या प्रश्नात तीच होतं, दुसऱ्या प्रश्नामध्येही तसाच आधार आहे. पहिला पर्याय आहे HC, H चा क्रमांक 8 आहे, C चा क्रमांक 3 आहे. 8 गुणिले 3 करा, 24 येतात बघा. नंतर दुसऱ्या क्रमांकामध्ये FE, F चा क्रमांक बघा कितवा येतोय, E चा क्रमांक बघा कितवा येतोय. नंतर तिसरा पर्याय आहे FD. F चा क्रमांक पुन्हा एकदा बघा 6वा येत असेल, D चा 4था येत असेल, त्यांचा गुणाकार 24 होत असेल. आणि लास्ट पर्याय जो आहे LB, तिथं L चा क्रमांक 12वा आहे आणि B चा क्रमांक दुसरा आहे. 12 गुणिले 2 24 होतंय. म्हणजे प्रत्येक पर्यायामधील अंकांचा इंग्रजी वर्णमालेमध्ये असणाऱ्या क्रमांकांचा गुणाकार हा 24 होतोय. फक्त पर्याय क्रमांक 2 आहे तो 24 वगळता इतर संख्या होती. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नंतर प्रश्न क्रमांक 29 सर्वांना आला असेल बघा उत्तर. शाब्दिक वर्गीकरणावर आधारित प्रश्न आहे. ढग, दगड, गवत, समुद्र. या ठिकाणी सोपं उत्तर आहे एकदम. पर्याय क्रमांक 3 गवत. काय निकष वापरला आहे तर ढग, दगड आणि समुद्र ह्या तीनही गोष्टी निर्जीव आहेत आणि गवत ही गोष्ट सजीव आहे. त्यानंतर गहू, मका, वाटाणा आणि बाजरी. विचार करा बरं काय असेल या ठिकाणी, काय आहे. गहू, मका, वाटाणा, गहू, मका, वाटाणा आणि बाजरी. काय उत्तर असेल. अतिशय सोपं आहे बघा, शाब्दिक वर्गीकरण अतिशय सोपं असतं. बरोबर आहे. काय आहे सांग. पर्याय क्रमांक कशामुळं. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. गहू, मका, बाजरी हे धान्य आहेत आणि वाटाणा हे कडधान्य आहे किंवा वाटाणा, गहू, मका, बाजरी हे तृणधान्य आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31.
123, पर्याय क्रमांक 1 123, पर्याय क्रमांक 2 231, पर्याय क्रमांक 3 142 आणि पर्याय क्रमांक 4 312. आता पुन्हा एकदा तसाच प्रश्न म्हणजे अंकांचा जुळवाजुळव, एकापेक्षा जास्त उत्तर येऊ शकतात. परम्युटेशन कॉम्बिनेशन आपण ज्याला म्हणतो, वेगवेगळ्या अंकांची वापरून. बरोबर आहे. समोर बसलेल्या विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं मला 142. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. कारण काय आहे तर पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 हे तीनही पर्यायामध्ये तेच अंक आहेत. फक्त त्यांचं स्थानात बदल झालेला आहे. विजोड अंकांचा समूह. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे 142 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. नंतर प्रश्न क्रमांक 32 आहे बघा. काय आहे 3124. दुसरा पर्याय आहे 5357. तिसरा पर्याय आहे 2100. एक मिनिट. 2189 आणि चौथा पर्याय आहे 3166. हा पर्याय आहे. जर बघा आता याचं उत्तर काय आहे? कोण सांगतंय रे? पर्याय क्रमांक 4. का बरं? पहिल्या पर्यायामध्ये ना पहिला आणि शेवटच्या अंकाचा गुणाकार. हा, मोठ्याने सांग जरा. हा, पहिल्या पर्यायामध्ये पहिल्या आणि शेवटच्या अंकाचा गुणाकार मध्ये येतो. दुसऱ्या पर्यायामध्ये पण पहिल्या आणि शेवटच्या अंकाचा गुणाकार मध्ये येतो. तिसऱ्या पर्यायामध्ये पण पहिल्या आणि शेवटच्या अंकाचा गुणाकार मध्ये येतो. पण चौथ्या पर्यायामध्ये पहिल्या शेवटच्या अंकाचा गुणाकार 8 ला येतो, पण ते 16 येतो. एकदम बरोबर सांगितलंय बघा. पहिला जो पर्याय आहे 3124, हजार स्थान आणि एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार हा मध्ये 4 त्रिक 12. दुसऱ्या पर्यायामध्ये 5 7 35. तिसरा पर्याय 9 2 18 आणि चौथ्या पर्यायामध्ये 6 त्रिक 18 यायला पाहिजे, तर त्या ठिकाणी 16 आलंय. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. थोडस वेगळं पद तुम्हाला सांगितलंय. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक 27, 28, 29, 30, 31 आणि 32 असे प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत. आपली वेळ झालेली आहे. जवळपास आपण या ठिकाणी आजच्या त्या परीक्षेसाठी असणारे 2023च्या पेपरला असणारे वर्गीकरण आणि भावनिक सामाजिक बुद्धिमत्ता यावर असणारे 7 प्रश्न आणि आणखी 5 ते 6 प्रश्न सरावासाठी म्हणून बघितलेले आहेत. तर मला पक्की खात्री आहे की आपण सर्वजण आपल्याला सगळ्यांना हा घटक कळाला असेल. आणि मी असं म्हणेल की शाब्दिक वर्गीकरण सोपं जाईल, आकृत्यांचं वर्गीकरणही सोपं जाईल, परंतु तुम्हाला फक्त जे संख्येचं वर्गीकरण आहे तो थोडासा अवघड किंवा वेळखाऊ स्वरूपाचा प्रश्न आहे. तर त्यावर आपण अधिक काम करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रकारे वेगळ्या वेगळ्या अंगांनी विचार करून या प्रश्नाची उकल शोधायचा प्रयत्न करायचा आहे. तर आपण आज या ठिकाणी हा घटक संपूयात. मुरकुटे सर. हा, बोला सर. हा, बंद करतो मी. ओके. हो हो.